गुड मॉर्निंग. ओके. तर स्थलवाचक आणि कालवाचक हे क्रियाविशेषण आपण पाठीमागच्या क्लासमध्ये पाहिलेले आहेत. परंतु मी जेव्हा तुमचे होमवर्क चेक केले तर त्यावेळी असं लक्षात आलं की तुमच्या ते लक्षात नाही आलं. म्हणजे बऱ्याच जणांच्या तुमच्यापैकी लक्षात नाही आलं की तुम्ही काय करताय. मी गावाला गेलो होतो असं वाक्य बनवताय. ओके. हा. ठीक आहे, समर्थचं नाही काय चुकलं. अ, पण ठीक आहे, तुम्ही विचारत चला, ज्यावेळी लक्षात नाही येतं त्यावेळी विचारत चला. तर मी गावाला गेलो होतो असं तुम्ही वाक्य बनवताय आणि त्यालाच प्रश्न विचारून कुठे गेलो होतो तर गावाला. गाव हे काय आहे? हे अव्यय आहे का रे? गाव हे मला सांगा, अव्यय आहे की नाम आहे? अव्यय आहे की नाम? ओके. 4 जण आहोत ना आपण, अजून 3 जण. समर्थ, आणखी समर्थ, विश्वजित, हर्षवर्धन. तर हे लक्षात आलं तुमच्या? तुम्ही कसं करताय वाक्य ते चुकीचं होतंय वाक्य. कारण आपल्याला अव्ययाची वाक्य बनवायला सांगितली होती आणि तुम्ही काय करताय की मी गावाला गेलो होतो आणि त्याला प्रश्न विचारताय, गेलो कुठे गेलो होतो? कुठे? मग ते स्थलवाचक क्रियाविशेषणाचं उदाहरण करताय तुम्ही आणि त्याचं उत्तर काय येतंय? गावाला. तर गाव हे अव्यय नाही, तर ते नाम आहे. पण जर तुम्ही मी तिकडे गेलो होतो असं म्हटलं तर तिकडे तुम्हाला जसे शब्द दिलेले आहेत, शब्द दिले होते मी तुम्हाला पाठीमागे, लिहून सुद्धा सुद्धा दिलेत आणि वाचून सुद्धा दाखवलेत. पण लिहिताना मिस्टेक झाली. ओके, असू दे, ठीक आहे. पण थोडस लक्षात घ्या की आपल्याला फक्त अव्यय त्या ठिकाणी उत्तरामध्ये आली पाहिजेत. ज्यावेळेस आपण कुठे किंवा केव्हा असा प्रश्न विचारतोय त्यावेळी आपल्याला जे उत्तर येणार आहे ते अव्यय असायला पाहिजे, नाम नाही. नाम जर असेल तर ते वाक्य चुकलं. मला वाटतं ओमकारचं पण असं झालेलं आहे. पण ठीक आहे, पहिल्यांदा झाली चूक. परत नाही लक्षात आलं तर मला विचारा. ओके. तर तरी आपण एकदा कालवाचक आणि स्थलवाचक पाहूयात. कालवाचक आणि स्थलवाचक मला फक्त तुम्हीच सांगायचे उत्तर. कालवाचक पहिल्यांदा आपण पाहतोय. कालवाचक. आता हे आहे कालवाचक क्रियाविशेषण. हा, ओके. ओमकार आलेला आहे. आपण 5 जण आहोत: ओमकार, समर्थ, विश्वजित आणि हर्षवर्धन. हर्षवर्धन, प्रत्येक ह्याचा आन्सर द्यायचंय मी जे विचारते ते, म्हणजे तुम्ही सर्वांनीच. कालवाचक क्रियाविशेषण. तर कालवाचक क्रियाविशेषण मध्ये मला सांगा, आपण कोणत्या शब्दानं क्रियापदाला प्रश्न विचारतो? कोणत्या शब्दानं टाईप करायचंय? क्या हुआ नाही रे? हा, म्हणजे तुला तेच हा. नाही ओमकार, हे इथंच चुकतोय ओमकार. कालवाचक. हा, केव्हा. बरं बरं, ठीक आहे, असू द्या. आलं माझ्या लक्षात की टाईप करताना चुकलंय म्हणून. ओके. केव्हा. तर केव्हानं आपण प्रश्न विचारतो, पण ज्यावेळी आपण वाक्य बनवणार आहे तर त्या वाक्यामध्ये केव्हानं जरी आपण प्रश्न विचारला तरी उत्तराचा शब्द हा अव्यय असणार आहे. आणि अव्ययाचे शब्द तुम्हाला सांगितले: आधी, सध्या, हल्ली, सदा, उद्या, नित्य, नेहमी, सतत, वारंवार. तर हे त्या ठिकाणी आले पाहिजेत. गावाला किंवा मी पुण्याला गेलो, मी इकडे गेलो, मी
इकडे ठीक आहे, मी पुण्याला गेलो, मी मुंबईला गेलो, तर पुणे मुंबई हे काय अव्यय आहेत का? हे आहेत नाम. एवढं लक्षात ठेवायचंय. तर अशी नामं वापरून वाक्य नाही बनवायची, आपल्याला अव्ययाची वाक्य बनवायची होती. ओके, हा. ठीक आहे. हा, पूर्वी पण चालते. समर्थ पूर्वी पण चालते. आज, उद्या, परवा. पण तुम्ही जर तिथं म्हटला की सोमवारी, सोमवारी होईल का अव्यय? आपण उद्या ऐवजी जर सोमवारी म्हटलं, नाही. तर तुम्ही असं केलंय म्हणजे ते होमवर्क चेक करताना माझ्या लक्षात आलं की मी जे तुम्हाला अव्ययाचे शब्द सांगितले ते न वापरता तुम्ही काय केलं, आपले शब्द वापरले, जसे गावाला, पुण्याला. तर हे शब्द नाही वापरायचे, हे आहेत नाम. आता एखादं वाक्य, जसं तुम्हाला मी आता वाक्य विचारते, मी दररोज काम करतो, मी दररोज काम करतो. हम्म. हे आहे कशाचं उदाहरण? दररोज हे उत्तर आहे, परंतु ते कोणतं क्रियाविशेषण अव्यय आहे? स्थलवाचक का कालवाचक? कालवाचक. आता मी डिसेबल ग्रुप चॅट करते, सर्वांनी उत्तर द्यायची. आता पुढचं, अं, त्याने परवा मला पैसे दिले. त्याने परवा मला पैसे दिले. त्याने परवा मला पैसे दिले. हा. ओके, हर्षवर्धनचं उत्तर आलेलं आहे, समर्थचं आलेलं आहे, विश्वजितचं, हा, दोन्ही उत्तर आलेले आहेत. समर्थचं हे आलेलं आहे. ओमकार, नाही. ओमकार, तू मला म्हणतोय, मला नाही, मला काय आहे बाळा हे? तू नाम सर्वनाम याच्यातच अडकतोय जास्त. आपल्याला अव्यय पाहिजेत, अव्ययाचे शब्द पण सांगितले तुला मी. परत एकदा ट्राय कर ओमकार. ओमकार, बरं, हर्षवर्धनने दिलेलं आहे. हर्षवर्धन हे कोणतं क्रियाविशेषण अव्यय आहे? स्थलवाचक की कालवाचक? आपण दोन प्रकार शिकलो, स्थलवाचक आणि कालवाचक. पुढचे दोन शिकणार होतो, पण आता तुम्ही इथेच चुका करायला लागलाय, म्हणून तेच आपण घेतोय. हम्म. हा, विश्वजित समर्थच आलेलं आहे उत्तर. मला हर्षवर्धन आणि ओमकारचं उत्तर आलेलं नाहीये. हर्षवर्धनचा आलेले पण तो कोणता क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार आहे तो नाही आला, आणि ओमकार कडून कोणतंच उत्तर नाहीये. जे आहे ते चुकीचं आहे. ओमकार, बघ, विचार कर. हा. हा, ठीक आहे, हर्षवर्धन ओके. ओमकार, हे बघ ओमकार, मी काय सांगितलं मी वाक्य? हा, त्याने मला परवा पैसे दिले. ओके, त्याने मला परवा पैसे दिले. आपण ह्याला प्रश्न विचारला, केव्हा दिले? केव्हा दिले म्हणजे तो कालवाचक. कालवाचक साठीच आपण केव्हा हा प्रश्न विचारणार आहे. केव्हा दिले? तर परवा दिले. मग परवा काय आहे? कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. हा, कालवाचक. परवा, समर्थ, तू परवा परत तसंच लिहितोय, मी तुला ते करेक्शन करून दिलेलं आहे. परवा. बरोबर. तर ओमकार, लक्षात येते? परवा हे आहे उत्तर कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. बरं, आता दुसरं सांगते. हा, मला सतत, कालवाचक
हा, कालवाचक क्रियाविशेषण. ओके, ठीक आहे. मला सतत वडिलांची आठवण येते. मला सतत वडिलांची आठवण येते. सांगा यातलं कालवाचक. हा, ठीक आहे विश्वजित. ओके. हा, ओके, असू देत. हा, कालवाचक आहे हर्षवर्धन. हा, हर्षवर्धन, आता तू चुकलायस. ओमकार बरोबर आहे. हर्षवर्धन. वडील हे काय रे, नाम आहे का अव्यय आहे? वडील. समर्थचं उत्तर आले. मी तुम्हाला हे डिसेबल नाही करत. थांबा, असं एकमेकाचं पहा, थोडस शिका. एकमेकांच्या उत्तरातून सुद्धा शिकू शकताय तुम्ही थोडस. वडील हे नाम आहे. मी तुम्हाला तेच आल्यापासून पहिल्या वाक्यापासून हेच सांगते की आपण नाम नाही शिकत आहे सध्या. आपण काय शिकतोय? अव्यय. अव्यय आणि अव्ययाचे प्रकार. ठीक आहे. तर वडील हे नाम आहे हर्षवर्धन. वडील हे नाम आहे. तुझ्या पण लक्षात आले. ठीक आहे. मग या वाक्यामध्ये काय वाक्य सांगितलं मला? काय रे वाक्य सांगितलं मला? काय? हा, सतत वडिलांची आठवण येते. तर केव्हा येते? केव्हा येते हा प्रश्न विचारला कालवाचक साठी. केव्हा येते? सतत येते. हा, मग सतत काय आहे? कालवाचक क्रियाविशेषण. ओके समर्थ, मला सतत वडिलांची आठवण येते, हे होतं आपलं वाक्य. आणि आपण त्याला विचारणार आहे प्रश्न क्रियापदाला. तुम्हाला दोनच फक्त सांगितलेत बघा शब्द, एक तर केव्हा आणि कुठे. आपण केव्हा प्रश्न विचारला तर उत्तर येते. पहा, तुम्ही कुठे पण विचारून पहा. कुठे येते? येतोय का उत्तर? अव्यय येतोय का त्याच्यामध्ये? नाही. केव्हा येते? येतोय का अव्यय? येतोय. सतत. हा, बरोबर विश्वजित, बरोबर. कालवाचक समर्थ. ओके. हा, ठीक आहे. मला सतत वडिलांची आठवण येते. केव्हा येते? सतत येते. केव्हा आणि कुठे एवढे दोनच शब्द आपण शिकलो. केव्हा आहे कालवाचक का? कुठे आहे स्थलवाचक का? दोन्ही प्रश्न विचारून पाहू शकता तुम्ही. ज्या वेळेस तुम्हाला हे याच्यातून क्रियाविशेषण अव्यय शोधायचे, मग कोणतं ते शोधायचे पहिल्यांदा तुमच्या लक्षातच आलं नाही, तर तुम्ही केव्हा येते हा प्रश्न सुद्धा विचारू शकताय. आणि कुठे येते? कुठे येते प्रश्न विचारला तर येतंय का उत्तर? नाही. केव्हा येते विचारलं की येते, म्हणून ते काय आहे? कालवाचक क्रियाविशेषण. हा, तर असं करायचंय. आता मी दुसरं एक वाक्य सांगते, त्याला तुम्हीच प्रश्न विचारायचे आणि मला सांगायचे. फक्त उत्तराचे शब्द फक्त सांगायचे. मी हा, परमेश्वर सर्वत्र आहे. पहा, परमेश्वर सर्वत्र आहे. हा, समर्थचं उत्तर आलेलं आहे. मॅम चॅट डिसेबल. ओके. समर्थचं उत्तर आलेलं आहे. हर्षवर्धनचंही बरोबर आहे. समर्थचं उत्तर आणखी आलेलं आहे बरोबर. पहा, परत एकदा तुम्हाला ट्रिक सांगते. आता आपण हे रब करूयात. हा, तर मी काय तुम्हाला वाक्य, परमेश्वर सर्वत्र आहे, हे घेतलं आपण वाक्य. आता आपण काय प्रश्न विचार, समजा कुठे आहे. कुठे आहे येते आपल्याला उत्तर. आपण विचारा केव्हा आहे. केव्हा आहेच उत्तर येत आहे आपल्याला. तिथं अव्ययाचा शब्द असा कोणता येतोय का केव्हा आहे म्हटलं तर? नाही. परंतु आपण कुठे आहे म्हटलं की उत्तर आपल्याला लगेच येते. कुठे आहे म्हटलं तर येते उत्तर. हा, लगेच उत्तर काय येते आपल्याला? सर्वत्र. ओके. मग कुठे आहे आपण प्रश्न विचारला, मग कुठे ही ट्रिक आपण कशासाठी वापरली होती?
स्थलवाचक क्रियाविशेषण अव्ययासाठी. तुम्हाला दोनच फक्त शब्द सांगितलेत की केव्हा आणि कुठे. केव्हा वापरायचं कालवाचक साठी, कुठे वापरायचं स्थलवाचक साठी. आणि हे दोन प्रश्न विचारले की आपल्याला आपलं उत्तर मिळतं. केव्हा आहे म्हटलं की उत्तर येत नाहीये, म्हणजे कालवाचक क्रियाविशेषण याच्यामध्ये नाही, कालवाचक क्रियाविशेषण अव्यय नाही. मग काय आहे, कुठे आहे. कुठे आहे तर सर्वत्र आहे. मग सर्वत्र हा ज्या वेळेस आपण विचारला कुठे आहे हा प्रश्न विचारला की सर्वत्र हे उत्तर आलं. सर्वत्र हे उत्तर आलं म्हणजे कुठे आहे स्थलवाच्य, कुठे तर सर्वत्र. मग सर्वत्र हे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. आता येते लक्षात, कुणाच्या लक्षात आलं, येस ऑर नो? हा येस, समर्थच्या आलं, विश्वजितच्या आलं, ओमकारच्या आलं. हा सर्वांच्या आलेला आहे. हर्षवर्धन आलेला आहे. बरं ठीक आहे. आता मी फक्त एका एकाला प्रश्न विचारते, त्यानं पटकन उत्तर द्यायचं. पहा आता पुढचं वाक्य आहे, मी वर गेलो, हा आहे प्रश्न. आता याचं फक्त उत्तर द्यायचंय. ठीक आहे. बरं, विश्वजितचं उत्तर आलं. ओमकारचंही आलं. ओके ठीक आहे. हा समर्थचंही आलं, हर्षवर्धनचंही आलं. आता ओमकार आणि हर्षवर्धन, तुम्हाला विशेषण अव्यय कोणते ते आलं नाहीत, की कालवाचक आहे की स्थलवाचक, ते करायचे टाईप तुम्ही. ओमकार आणि हर्षवर्धन, तुम्ही कोणता प्रश्न विचारला क्रियापदाला त्याच्यावर अवलंबून आहे कालवाचक आहे की स्थलवाचक आहे. हा ओमकार ओके ठीक आहे. म्हणजे तुला समजलंय. हर्षवर्धन, कोण कोणतं क्रियाविशेषण अव्यय आहे, स्थलवाचक आहे की कालवाचक आहे, सांग मला. हर्षवर्धन, कालवाचक आहे की स्थलवाचक? हा ओके, तर तुम्हाला सर्वांना लक्षात आलं. आता परत आणखी एकदा उदाहरण देते आणि सर्वांना आलं तर आपण पुढच्या प्रकाराकडे जायचंय. हा तिसरा प्रकार पाहायचाय. मी नेहमी अभ्यास करतो. ओके. हा समर्थचं उत्तर आलं. समर्थचं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. हा ठीक आहे. समर्थचं उत्तर आलं, विश्वजितचं आलं. ओमकार, ओमकार, ओमकार बाळा, आधी ना स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय कोणकोणते त्याचे शब्द मी दिलेले आहेत उदाहरणार्थमध्ये, आणि कालवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे शब्द कोणते तुम्हाला दिलेले आहेत. तर ते पहिल्यांदा तू एकदा वाच, म्हणजे तुझ्या लक्षात येईल. आता तू लिहिलं स्टडी म्हणजे अभ्यास, तर अभ्यास हे अव्यय आहे का मला सांगा. अभ्यास अव्यय आहे? आहे का, तुम्हाला दिलंय का मी आतापर्यंत लिहून अभ्यास अव्यय? हा ठीक आहे ओमकार, ठीक. नेहमी ओके. आणि कोणतं क्रियाविशेषण अव्यय आहे? हा अभ्यास हे नाम आहे. हर्षवर्धन, ओमकार आलेलं आहे तुमचं उत्तर. पण कोणतं क्रियाविशेषण अव्यय आहे तुम्ही सांगताय? नेहमी हे तुमचं उत्तर आहे, परंतु ते कोणतं क्रियाविशेषण अव्यय आहे त्याला प्रश्न विचारून तुम्हाला आलं, म्हणजे कोणता, केव्हा विचारला का कुठे विचारला?
हर्षवर्धन परत एकदा चुकते. हा, ओमकारचं आहे बरोबर. थोडस तुम्ही ओमकार आणि हर्षवर्धन थोडस घरी पण अभ्यास करायचा आहे. ठीक आहे हर्षवर्धन, पण एकदा व्यवस्थित अभ्यास करा. आणि काल जी मी एक तुम्हाला करेक्शन्स करून दिलेले आहेत, ते एक व्यवस्थित करून पुन्हा लिहून पाठवायचं. अगदी व्यवस्थित विचार करून एकदा पुस्तकातलं पेज नंबर 6 या ठिकाणचं वाचायचं. सर्व नियम वगैरे वाचायचे आणि मगच मला लिहून पाठवायचं व्यवस्थित वाक्य. 10 वाक्य. हा, समर्थचे आलेले आहेत. जे जे करेक्शन बाकीच्यांसाठी करेक्शन्स आहेत, तर त्यांनी व्यवस्थित करून पाठवायचं आहे. ज्यांनी लिहिले तर ठीक आहे, करेक्ट लिहिले. हा हा, थोडासा पुस्तकाचा आधार तुम्ही घेऊ शकताय. पुस्तकातलं पाहू शकताय की कालवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय, किंवा त्यांचे शब्द कोणते असतात. मग तेच शब्द वाक्यात घालायचे आणि वाक्य बनवायची. असं तुम्ही करू शकताय ना. आता आपण पुढे जाऊयात. खूप वेळ झाला, आपण बराच बराच म्हणजे क्लास घालवला याच्यासाठी. तुम्ही थोडासा अभ्यास करा, थोडं समजून पण घ्या. हा, ओके, पुढे जाऊयात आपण. येस ऑर नो, तिसऱ्या प्रकाराकडे जाऊयात. हर्षवर्धन यस, समर्थ यस. ओके. हा, तर आपण ओमकार, विश्वजित. नो मॅम, क्वेश्चन विचारा ना. ओमकार म्हणतोय येस मॅम. विश्वजित म्हणतोय आणखी क्वेश्चन विचारा. ठीक आहे, विश्वजित साठी आणखी एकच हा क्वेश्चन. विश्वजित, कारण खूप आपण याच्यावरती वेळ घालवतोय. आपण आता तिसरा प्रकार पाहिला, तिसरा आणि चौथा प्रकार पाहूयात आणि परत एकदा चारी आणखी एकदा पाहूयात. हं. हा, एक आणखी क्वेश्चन विचारते. आता सर्वांचा तो क्वेश्चन बरोबर आला पाहिजे, तर आपण पुढे जाणार. हा, सर्वांचं बरोबर आलं पाहिजे. म्हणजे त्यातलं मला क्रियाविशेषण अव्यय कोणता आहे ते सुद्धा शोधून दाखवायचं आणि त्याचा प्रकार सुद्धा सांगायचा. ओके. मी सभोवार पाहत होतो. मी सभोवार पाहत होतो. ओके. मी सभोवार पाहत हो. हा, समर्थचं उत्तर मला आलेलं आहे. बाकीच्यांनी ते हर्षवर्धनचं निम्म आलेलं आहे. समर्थचं पूर्ण आलेलं आहे. बरोबर आहे. हर्षवर्धन, प्रकार सुद्धा सांगायचा आहे. ओमकारचा आलेला आहे. प्रकार सांगायचा आहे ओमकार आणि हर्षवर्धन. विश्वजितचा आलेला आहे. ठीक आहे, विश्वजित. हा, हर्षवर्धनचं बरोबर आहे. हर्षवर्धनचं पूर्ण आलेलं आहे. फक्त ओमकारचं राहिलेलं आहे. ओमकार. विश्वजित फक्त सभोवार फक्त लिहायला चुकले, बाकी बरोबर आहे. हा, ओमकार नाहीच समजत आहे का रे? एकदा मला वाटतंय पुस्तकामध्ये वाच ना तू. पुस्तक पेज नंबर 6 पुस्तक आहे तुझ्याकडे ओमकार? पुस्तक आहे का? अरे साधं सोपं आहे. आपण मराठी भाषा बोलतो का नाही? मग आता कुठे पाहत होतो, मग कुठे कशासाठी आहे? आपण स्थळ कुठे, आपण बघा कुठेही गेलो, समजा सहलीला गेलो आपण, हा, तर आपल्याला प्रश्न काय विचारला जातो? कुठे गेलो? की तिकडे गेलो? असं. मग आपण थोडक्यात स्थळाबद्दल सांगतो. तिकडे म्हणजे स्थळ काहीतरी, स्थळाबद्दल, ठिकाणाबद्दल सांगतो, असं थोडक्यात. ओके.
हा ओमकार, थोडस एकदा पुस्तक वाच, पेज नंबर 6. त्याच्यामध्ये आहे सर्व. त्याच्यामध्ये क्रियाविशेषण अव्ययाचे शब्द पण आहेत, उदाहरणं पण दिलेले आहेत आणि व्याख्या पण आहेत. तर ते तू एकदा वाचल्यानंतर लक्षात येईल. ओके, ठीक आहे. हा, समर्थने वाक्य पण बनवले मॅम त्या. काय म्हणतोय विश्वजित, मला नाही समजलं काय वेग क्वेश्चन. हा, ओके ओके, ठीक आहे. आता आपण पुढे जाऊयात. खूप वेळ तिथंच राहणं योग्य नाही. तुम्ही एकदा पुस्तक पण वाचा. पुस्तक वाचलं की तुमच्या लक्षात येईल. आता हे बराच वेळ मी तुम्हाला समजावून सांगितलं आहे. जवळजवळ कितीतरी आपण वाक्य 2 तास घेतलेले आहेत. काय म्हणतोय समर्थ? हा, व्हिडिओ पण पाहू शकता अव्ययाचे. म्हणजे रे काय म्हणतोय? हा, ते युट्यूब वरचे दिसत नाहीत ना? का आत्ताच म्हणतोय चालू आहे ते? आत्ताच कसं काय बाकीच्यांना? होय रे, सर्वांना मी दिसते का? समर्थ हो नाही काय म्हणतोय समर्थ? मी दिसते. आवाज येतोय? येतोय की रे समर्थ? येतोय आवाज. हा, ठीक आहे ठीक आहे, असू द्यात. बरं, आता आपण पुढे जाऊयात. स्थलवाचक आणि कालवाचक पाहिले. स्थल म्हणजे कुठे, काल म्हणजे केव्हा. स्थल म्हणजे ठिकाणाविषयी माहिती मिळते, काल म्हणजे त्या वेळेविषयी, काळाविषयी माहिती मिळते. ओके, आता आपण पुढे जातोय. पुढचं आहे रीतिवाचक. तुम्ही पुस्तकामध्ये पण थोडस वाचत चला रे. रीतिवाचक क्रियाविशेषण काय आहे? आता पुस्तकामध्ये डायरेक्ट शब्द दिलेले आहेत. मी तुम्हाला व्याख्या पण सांगते. आता पाहतोय आपण रीतिवाचक. ओके, रीतिवाचक. तर रीतिवाचक क्रियाविशेषण म्हणजे काय? म्हणजे या क्रियाविशेषण अव्ययामधून संख्येचा, नाही संख्येचा नाही, पुढे गेलो आपण. रीतिवाचक, रीतिवाचक क्रियाविशेषण म्हणजे याच्यातून रीतीचा म्हणजे पद्धती, म्हणून त्यास रीतिवाचक पद्धतीचा बोध होतो. इथं लिहिते मी पद्धती म्हणजे रीत. कोणती रीत, कोणती पद्धत, पद्धतीचा या ठिकाणी बोध होतो. समर्थाला मी दिसत नाहीये, बाकीच्यांना दिसते म्हणतात बाकीच्यांना. ओके, ठीक आहे. तर रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय पुढचं आहे. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय नीट समजून घ्यायचंय. आपलं कालवाचक झालेलं आहे, स्थलवाचक झालेलं आहे. आता आपण पाहतोय रीतिवाचक. ओके, रीतिवाचक मध्ये पद्धतीचा बोध होतो. जी रीत आहे, जी पद्धत आहे, त्याचा बोध होतो, म्हणून त्यास रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात. त्याचे शब्द जे आहेत इथं दिलेले आहेत पहा पुस्तकात. ठीक आहे. हा, ओमकारने केलेला आहे टाईप. पटकन, पटपट, जलद, आपोआप. ओमकार टाईप केलेत पण ठेवायचे. जे टाईप केले ते लक्षात ठेवायचे. आता रीत म्हणजे थोडक्यात कसे. जसं तुम्हाला रीतिवाचक क्रियाविशेषण लक्षात ठेवा. आपण कालवाचक मध्ये कोणता प्रश्न विचारला? केव्हा. हा, स्थलवाचक मध्ये प्रश्न विचारला कुठे. आणि आता रीतिवाचक मध्ये काय प्रश्न विचारणार आहे? काय प्रश्न विचारणार आहे मला टाईप करून सांगा. कसे गेलो. ओके, ठीक आहे, समजले. हा, तर कसे हा प्रश्न विचारायचा आहे. आता याच्यामध्ये शब्द पहा. पटकन, पटपट, जलद, आपोआप, सावकाश. सावकाश पण होईल किंवा हळू.
तुरुतुरु कसा चालतो तर तुरुतुरु चालतो. संथ म्हणजे हळू. मंद जोरात, हळूने, सावकाश, अशा प्रकारे. हळू, पटकन, जलद, जोरात, आपोआप, तुरुतुरु, संथ, मंद, पटपट. हे झाले क्रियाविशेषण, रीतिवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे शब्द. आणि आपल्याला सांगितलं की क्रियापदाला आपण कोणता प्रश्न विचारणार आहोत, कसे, हा प्रश्न विचारणार आहोत. समर्थसाठी मी सांगते, तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर लिहू शकता तुम्ही. हळू, हळू, हा हळू, हळू, नंतर पटकन, जलद, जोरात, आपोआप, आपोआप, ज्या क्रियाविशेषण मध्ये पद्धतीवर बोध होतो त्याला रीतिवाचक क्रियाविशेषण म्हणतात. ओके. हा, तर असं लिहायचंय. हा, ज्या क्रियाविशेषण अव्ययामध्ये रीतीचा, जे क्रियाविशेषण रीतीचा बोध करतो त्याला रीतिवाचक क्रियाविशेषण म्हणतात. ओके, ठीक आहे. आपल्याला एवढं लक्षात येतंय की रीतीचा किंवा पद्धतीचा बोध होतोय, आपल्याला समजतंय रीत किंवा पद्धत म्हणजे कशी, तर कसं किंवा कशी. तर अशा प्रकारे क्रियापदाला आपण कसे हा प्रश्न विचारला की आपल्याला मिळतं रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. तर त्याचे शब्द आहेत हळू, पटकन, जलद, आपोआप. लिहून देऊ, लिहून देते रे तुम्हाला. हळू, पटकन, जलद, आपोआप. ओके, हळू, पटकन, जलद, आपोआप. एवढं समजलं इथपर्यंत. आता पुढे तुरु तुरु, तुरु तुरु, संथ, मंद, जोरात. पहा, तुरु तुरु, संथ, मंद, जोरात, पटपट, पटकन. पटकन झालेलं आहे ना. हा, ओके. ओके, तर हे आहेत शब्द रीतिवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे. आता इथपर्यंत लक्षात आलं, शब्द आले लक्षात. तुरुतुरु नंतर का संथ, संथ. हा, ओके. संथ नंतर मंद, मंद. हा, ओके. नंतर जोरात आणि पटपट. लक्षात ठेवायचे हे शब्द. हा, ठीक आहे. आता हे लक्षात आलं की रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे ज्या क्रियाविशेषण अव्ययातून रीतीचा किंवा पद्धतीचा बोध होतो त्याला म्हणतात रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. त्याचे शब्द आपण पाहिले, हळू, पटकन, जलद, आपोआप, तुरुतुरु, संथ, मंद, जोरात, पटपट. हे आहेत त्याचे शब्द. आता मी तुम्हाला
प्रश्न विचारते. आता शब्द म्हणजे फक्त जेवढे तेवढेच येत नाहीत. फक्त आपण काय करायचं, समजून घ्यायचे की शब्द कशा प्रकारचे आहेत. थोडा वेगळा शब्द देते तुम्हाला, जेणेकरून तुमच्या लक्षात आलं पाहिजे. जरी हा असा आला परीक्षेला तरी. मग क्रियापद या ठिकाणी कोणतं आहे मला सांगा. क्रियापद कोणतं आहे? नाही समर्थ, आधी क्रियापद विचारलं. क्रियापद, वाक्यातलं क्रियापद. हा ओके समर्थ, ओके. त्याला प्रश्न विचार. काय विचारणार आहे प्रश्न क्रियापदाला? मी सांगितले तुम्हाला काय प्रश्न विचारायचा. हा, क्रियापदाला प्रश्न विचारून लिहा. हा समर्थ बरोबर. ओमकार ठीक आहे, पण प्रश्न विचारा क्रियापदाला. हा विश्वजित ओके. ओमकार ओके. समर्थ ओके. हर्षवर्धन प्रश्न विचारायचा आहे क्रियापदाला. क्रियापद कोणता आहे, त्याला कोणता प्रश्न विचारणार आहे हर्षवर्धन? बाकीच्यांची उत्तर आलेले आहेत. हर्षवर्धन बाळा मला सांग आधी, यातलं क्रियापद कोणतं आहे? वाक्यातलं क्रियापद हे झालं क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार तू सांगितला हर्षवर्धन. आता पाणी टपटप पडले, क्रियापद कुठे असतं, कोणतं आहे या वाक्यातलं क्रियापद? क्रियापद माहितीये तुला हर्षवर्धन? हम्म, समर्थने सांगितलं. हर्षवर्धन हा मग सांग मला वाक्यातलं क्रियापद कोणतं आहे? क्रियापद बरं मी सांगते, क्रियापद आहे पडले. मग मी तुम्हाला याची सोपी ट्रिक काय सांगितली. हा ओके ठीक आहे, पडले. तर याला प्रश्न आपण काय विचारायचा आहे, कसे पडले. कसे पडले असा प्रश्न विचारला की आपल्याला उत्तर आलेलं आहे टपटप. मग टपटप काय आहे, रीतिवाचक क्रियाविशेषण. आलं लक्षात हर्षवर्धन? बाकीच्या सर्वांच्या पण आलं लक्षात? हा ओके. आता आपण पुढचं उदाहरण घ्यायचंय. मला करमत नाही. बघा या वाक्यामध्ये करमत नाही हे क्रिया आहे. करमणे आणि नाही नसणे. कसे करमत नाही विचारला प्रश्न. कसे करमत नाही मला सांगा, उत्तराचा शब्द काय आला तुम्हाला? मुळीच. ओके, तर मुळीच हे काय आहे? हा, रीतिवाचक क्रियाविशेषण. म्हणजे पहा, मी तुम्हाला ही उदाहरणं का वेगळी देते की तुम्हाला जे शब्द सांगितले फक्त तेच शब्द नाही तर वेगळे शब्द सुद्धा येऊ शकतात. पण जर तुम्हाला ही सोपी पद्धत माहित असेल की आपल्याला प्रश्न काय विचारायचे, केव्हा, कुठे, कसे, तर तुम्ही ते व्यवस्थितरित्या लिहू शकताय. आता आणखी एक तुम्हाला प्रश्न विचारते. हे समजलं? मुळीच हे उत्तर आलं. तो सावकाश चालत होता. चालणे, होणे ही दोन्ही क्रियापद आहेत. चालत होता हे दोन्ही क्रियापद आहेत. त्यांना प्रश्न विचारायचा आहे.
हा, ओके. हर्षवर्धन बरोबर. विश्वजित बरोबर. ओमकार बरोबर. तर रीतिवाचक पटकन तुमच्या लक्षात आलं. स्थल आणि कालला खूप वेळ घालवला तुम्ही. कसे चालत होता? सावकाश चालत होता. म्हणून सावकाश काय आहे? रीतिवाचक क्रियाविशेषण. ओके. ठीक आहे. ओमकार का कुणीतरी हे बघा, हे असं काहीतरी वाक्य लिहिलंय पाठीमागे, ते थोडं चुकीचं आहे बरं का. तर हे इथं लिहायचंय आपल्याला. समोरून, हे समोरून आहे. तो समोरून चालत आला. तो समोरून समोरून चालत आला. मग कसा चालत आला? समोरून. समोरूनच कुणीतरी वाक्य लिहिलंय बघा पाठीमागे, स्थल आणि कालमध्ये. चुकीचं आहे बरं का ते. हा, समोरून चालत आला. हा, तर समोरून हे काय आहे? रीतिवाचक आहे. हे लक्षात ठेवायचं. समोरून हे रीतिवाचक क्रियाविशेषण. ती झटकन फिरली. हा, होमवर्क आहे. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्ययाची 10 वाक्य बनवायची. आणि या वेळेला मला काना, मात्रा, वेलांटी न चुकता अतिशय व्यवस्थित पाहिजेत. याच्यामध्ये मला नाम वगैरे कुठे दिसलं नाही पाहिजे. फक्त क्रियाविशेषण अव्ययाची शब्द. कारण मी तशी उदाहरणं तुमची घेतलेली आहेत. तुम्हाला शब्द सुद्धा सांगितलेले आहेत. तेच शब्द वापरून, जे सांगितलेले आहेत तेच वापरून वाक्य बनवली तरी चालतील. चालेल, बरोबर आहे. हा, आणि पाठीमागे जे चुकलंय ते सुद्धा करेक्शन करून पाठवायचे, पुन्हा लिहून पाठवायचे. हा, व्हॉट इज होमवर्क? तर 10 वाक्ये. कशाची? रीतिवाचक क्रियाविशेषण अव्ययाची. हा, ओके. विश्वजित ठीक आहे. वाक्य लिहायची रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. आणि पाठीमागे जे करेक्शन्स करून दिलेत, काना, मात्रा, वेलांटी, खूपच चुकलं असेल तर मी बरोबर करत बसले नाही. तुम्हाला डायरेक्ट सांगितलंय पुस्तकात पहा, नीट लिहा, वाचा, व्यवस्थित लिहा. तर ते आधी आपलं वाक्य चुकलंय का ते पाहायचं, वाचायचं, मग त्याच्यामध्ये बदल करून लिहायचे. ओके, सर्वांच्या लक्षात आलाय होमवर्क काय लिहायचंय? येस ऑर नो? लक्षात आलाय होमवर्क? आहे वेळ. लक्षात आले का सांगा? हो. तर तुम्ही आतापर्यंत स्थलवाचक, कालवाचक आणि रीतिवाचकची मला आतापर्यंतची उदाहरण पाहिजेत. 3 दिवसाचा हा अभ्यास आहे. तुम्हाला 30 वाक्य तुम्ही लिहायची आहेत. 30 वाक्य म्हणजे 10 स्थलवाचकची, 10 कालवाचक, 10 रीतिवाचक न चुकता लिहायचे आहेत. आधी चुकलं असेल तर पुन्हा लिहून पाठवायचं आहे. ओके, मग आता आपण पुढच्या वेळी घेऊयात. ठीक आहे. ओके, थँक्यू.